हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आहे रविवार. तर आज आम्ही चाललेलो आहोत बाजार आणण्यासाठी. महिन्याचा किराणा भरायचा आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. तर मी आता कोणत्या डीमार्टला जाते आणि त्याचबरोबर किराणा वगैरे घ्यायचा आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे? चला, सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदी जाऊ. तर मंडळी आता आम्ही तर टू व्हीलर वरती निघालेलो होतो आणि फायनली ऊन भयंकर पडलेलं होतं कारण सकाळीच नुसताच नवी मुंबईमध्ये पावसाने थोडीशी एंट्री घेतलेली आहे आणि थोडंसं रिमझिम पाऊस झाला होता जसं की सडा मारल्यासारखा आणि त्यानंतर दुपारनं म्हणजे ही आता आम्ही आय थिंक 11च्या दरम्यानच निघालो होतो. 11 वाजता एवढं कडक ऊन पडलं होतं ना, आई शपथ म्हणजे इतकी गरमी तर जाणवत होती. पण काय करणार ना, असं करत करतच म्हणजे आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत भयंकर वेळ झाला होता. मग किराणा तर घ्यायचाच होता. सकाळपासून जायचं असं लवकर ठरवलं होतं, मात्र सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा आली. त्याचबरोबर पोरांचं खाणं-पिणं, नाश्ता, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी असतात. मुलांच्या अंघोळ वगैरे घालता-घालता वेळ कसा निघून जातोय समजत नाही. त्यानंतर मग 11 वाजताच आम्ही नाश्ता वगैरे करून घरातली सगळी कामे आटपून त्यानंतरच मग मी बाहेर निघाले. कारण घरातली सगळी कामे ठेवून जर परत आल्यानंतर करायचं असं ठरवलं ना, तर इतका म्हणजे कंटाळा येतो ना, की काय करू वाटत नाही. म्हणून मग अगोदरच सगळी कामं करून त्यानंतर थोडंसं गाडीला तेल वगैरे घातलं आणि आम्ही मग फायनली आलो स्मार्ट बाजारला. हे रिलायन्सचं स्मार्ट बाजार आहे. इथं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या रिझनेबल प्राईसमध्ये भेटतात आणि मी इथे नेहमी किराणा घेते. कधी-कधी दुसऱ्याच डीमार्टला पण जाते, कधी-कधी इथे पण घेते. मला फरक चांगला जाणवतोय. हे डीमार्टमध्ये थोडीशी बचत होते. तर इथं कडधान्य वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता या डीमार्टचं काम सुरू आहे त्यामुळे थोड्याशा चलबिचल म्हणजे इकडे-तिकडे ठेवलेल्या आहेत. नाहीतर मग बाजार घ्यायला किंवा किराणा घ्यायला जरा म्हणजे सोयीस्कर जातं किंवा आपण जर सारखं-सारखं आपलं येणं असलं ना, तर सगळ्या गोष्टी पटपट सापडतात. कारण भयंकर ऊन पडलं होतं आणि कधी रिटर्न जायचं किंवा उन्हामध्ये पोरं एकतर घेऊन आलं होतं त्यामुळं आणि बघू शकता इथं आता सगळ्या गोष्टी किराणामध्ये म्हणजे डीमार्टमध्ये काम सुरू आहे त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. आता मी दर महिन्याचा किराणा जो आहे तो एकदाच भरते म्हणजे महिन्याला एकदाच किराणा भरते. परत-परत सारखं-सारखं थोडं-थोडं कोण आणायचं? आणि इथं आम्ही जिथे राहतो ना, इथं कसं आहे, की म्हणजे छोटे-छोटेसे जे किराणा स्टोअरवाले आहेत ना, ते होलसेलमध्ये मटेरियल आणतात आणि जास्त प्राईसमध्ये विकतात. त्यामुळे ते आपल्याला मध्यमवर्गीय लोकांना तर अजिबात परवडत नाही बाबा. खरंच लय त्यांच्या प्राइजेस जास्त असतात बरं का. तर DMartमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी इथे एक-एक करून घेत होते. जसं मला जमेल तसं इथे मी शूट घेतलेलं आहे. कारण माझं शूट कोण घेऊ शकत नाही. कारण त्यांनी घेतलेलं म्हणजे हे वगैरे शूट घेतात. मात्र यांनी शूट घेतलेलं ते मला अजिबात आवडत नाही. मी स्वतःच्याच हाताने माझं मी इथे शूट घेतलेलं आहे. बघू शकता. कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय. तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी त्यांनी पॅकेटमध्ये सुद्धा ठेवलेल्या आहेत. शिवाय सुट्ट्या गोष्टी सुद्धा आहेत. जसं की आपण वजनानुसार घेऊ शकतोय. शौर्य आणि श्रीजा थोडेसे एन्जॉय करत होते. मात्र शौर्यची थोडंसं सुरू होतं हे पाहिजे, ते पाहिजे. तर इथं मस्त असे फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स सुद्धा भेटतात बरं का. तर इथे मी सुद्धा थोडेसे ड्राय फ्रुट्स वगैरे घेतले. पण मला व्हिडिओ जसं जमतंय तशा पद्धतीने मी काढलेला आहे. कारण किराणा मिस होण्याची शक्यता जास्त असते आणि महिनाभर एकदा आलं म्हणजे परत काय येच होत नाही. त्यामुळे मग मी विचार करून करून किराणा घेत होते. तर तुम्ही कुठून किराणा घेताय किंवा तुम्ही पण डीमार्टला जाताय का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डीमार्टच्या प्राइजेस कशा असतात तुम्हाला काय त्यातून अनुभव भेटलाय तो पण मला सांगा. सगळ्या गोष्टी इथं साखर, नमक, मीठ त्याचबरोबर मीठ आणि नमक एकच. त्याचबरोबर गूळ वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि साईडला भाजीपाला सुद्धा ठेवला होता. आता या डीमार्टमध्ये आहे ना भांडी, कपडे वगैरे सगळ्या गोष्टी असतात जशा की म्हणजे आपल्या ज्या संसारासाठी लागतात. मात्र आता याचं काम सुरू असल्यामुळे थोडंसं 2 ह्याच्यामध्ये पार्टमध्ये हे केलेलं आहे काम. एका पार्टमध्ये काम तिकडे सुरू आहे आणि इकडे ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आता सुरू केल्यात. आता पावसाळ्यामुळे रेनकोट, छत्री वगैरे त्याचबरोबर बॅग वगैरे, स्कूल बॅग, स्कूल मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी आता त्यांनी हळू-हळू ठेवतायत. अगोदर खूप मोठं होतं आणि त्याच्यामध्ये कपडे, भांडी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तिथं काय घेऊन काय नको असं होतंय. परंतु बजेट पण विचारात घ्यावं लागतं. आपल्या मध्यमवर्गीय लोकांना उचलले आणि घेतले असं काही नाहीये. त्यामुळे मग मी इथं प्राइजेस वगैरे सिलेक्ट करून व्यवस्थितच किराणा दरवेळेस भरत असते. आणि मला रेटनुसार असं वाटतंय, की याच्यामध्ये किराणा म्हणजे अजिबात कोणत्याही प्रकारची भेसळ वगैरे नसते. खडे वगैरे कडधान्य जर आपण घेतलं तर ज्वारी, बाजरी, गहू काहीही असो, डाळी वगैरे, तांदूळ असो, यामध्ये सुद्धा अगदी क्लिनिंग छान असते आणि एकदम मस्त असे प्रॉडक्ट्स इथे भेटतात किंवा वस्तू ज्या आहेत ते भेटतात.
कपडे म्हणा, भांडी म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथं टॉयलेट क्लीनर, त्याचबरोबर किचन क्लीनर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, बघू शकता इथं तुम्ही. आणि आपण जसं बजेटनुसार सगळं भेटतं इथं. त्यामुळे मग मी नेहमी याच रिलायन्सला येते. आणि कसं होतंय, एकतर 8 दिवसातून एकदा होणं सुट्टी वगैरे असते आणि त्यामुळे ते खूप कंटाळलेले असतात. त्यांना संडेचा एन्जॉय घ्यायचा असतो किंवा आराम करायचा असतो. म्हणून मग ते खूप गडबडीत असतात. मला म्हणतात, "पटपट किराणा घे, वेळ घालवू नको." म्हणून मग मी इथं कसंबसं तर व्हिडिओ शूट करत, करत, करत इथे किराणा घेते. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी होत्या. मी एक ना एक बारीक लक्ष देऊन बघत होते. आणि खरंच छान असं म्हणजे मला तर हे डिमार्ट खूप आवडतं. कारण इथं सगळ्या गोष्टी असतात आणि स्टेशनरीच्या गोष्टीसुद्धा असतात. परंतु आता काम सुरू असल्याकारणाने थोडंसं हे झालेलं आहे. आणि श्रीजा इथं ट्रेमध्ये बसलेली होती. तर तुम्ही बघू शकता श्रीजा कशी ट्रेमध्ये बसले. तिला ब्रो घेऊन फिरवतोय. माझा भाऊ घेऊन फिरवतोय. आणि इथं तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी अगदी रिझनेबल कमी प्राईसमध्ये भेटतात. आपल्याला जशा हव्यात तशा भेटतात बरं का. तर शौर्याचं पण सुरू होतं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, हे घे मम्मा, ते घे मम्मा, हे नमक पाहिजे, हे कोलगेट पाहिजे, असं त्याचं पण सुरू होतं. श्रीजाला पण खाली खेळायचं होतं. परंतु किराणा म्हणजे ती कुठं जाऊन लपवून बसते ना समजतच नाही. मग मलाच परत शोधत बसावं लागतंय तिला. कारण लहान मुलं म्हटल्यानंतर असं चालायचंच, ते इकडे-तिकडे जातात. त्यामुळे मग मला लय टेन्शन येतंय. आणि त्यामुळं म्हणजे माझा भाऊ म्हटला, की तू त्याला खाली सोडायला नको." मी एकदा दोनदा सोडलं तिला, परंतु ती जाऊन लपून बसायला लागली. म्हणताना मग तिलाच ट्रेमध्येच बसवलं. तर एक-एक करून इथं सगळा काही किराणा घेतलाय. तर बाळूमामाचं रिलेटेड व्हिडिओ मी पाठीमागच्या 1-2-3 ब्लॉग शेअर केलेले आहेत. आणि त्याला छान रिस्पॉन्स भेटतोय. तुम्ही खूप छान-छान कमेंट करताय. तर याच्यावरूनच लक्षात येतंय, की तुमचा बाळूमामावरती किती विश्वास आहे, की बाळूमामांचं किती हे आहे. जर तुम्हाला बाळूमामाचा काही चमत्कार अनुभव जाणवला असेल, तर मला कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव मी नक्की शेअर करेन. जेणेकरून आपल्यासारख्या एकाच म्हणजे भक्तीसाठी भुकेलेल्या एखाद्या छोट्याशा भक्ताला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यासाठी जर तुम्ही एखादा अनुभव वगैरे घेतला असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी पण सुद्धा एक-एक व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बाळूमामाची भक्ती केल्याने खरंच आयुष्याचं सोनं होतंय बरं का. जर तुम्ही खरंच कट्टर भक्त असाल, जर तुम्ही भक्ती केली असेल, तर तुम्हाला ते माहितीच असेल. तर बाळूमामा हे खरंच खूप चांगलं किंवा खूप श्रेष्ठ असं देव आहे. हां, प्रत्येक देवाचे काही ना काही चमत्कार आहेत. प्रत्येक देवाचं सत्व आहे. परंतु बाळूमामांचं सत्व मी तुमच्यासोबत शेअर करते, जसं की अनुभवातून असं समजा. तर बघू शकता फायनली इतका सारा किराणा घेतलेला आहे. हा मंथली जातो, कारण घरामध्ये खूप मेंबर्स नाही आहेत त्यामुळे. आणि जरी काय लागलं तर डे बाय डे म्हणजे दिवसाच्या दिवसाला किंवा कधी लागेल तसं आम्ही आणतो. मुलांची बिस्किट, खायला वगैरे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथंच घेतो. कारण भरपूर नेलं ना घरामध्ये तर भयंकर पोरं म्हणजे नाश करतात, फेकून देण्याची शक्यता जास्त असते. तर श्रीजा मॅडम आमची अशी इथेच ट्रॉलीमध्ये बसलेले. तिचं खाली उतरायचं सुरू आहे. मला मोबाईल बघायचा अशी म्हणते ती. तर तिच्याकडून अव्हॉइड करून तिला कसंबसं खेळवत-खेळवत मला आता ब्लॉग शूट करावं लागतंय. तर खरंच मी तुमच्यासाठी इतका ब्लॉग मस्त असा छान शूट केलाय की नाही मला माहिती नाही. माझ्या पद्धतीने तर छान झालाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि त्यानंतर मग आम्ही बिल वगैरे पे केलं आणि आम्ही रिटर्न निघालो. ऊन तर खूप होतं. म्हटलं जाता-जाता आईस्क्रीम वगैरे घ्यावी आणि त्यानंतर मग फायनली घरी जायचं असं आमचं नियोजन होतं. तर अहो पाठीमागे गाडीवरती होते आणि ब्रो, मी आणि शौर्य होतो आणि श्रीजा अहोंच्या गाडीवरती होती. चला आता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय बाळूमामा अशी कमेंट करा. आणि आता मी इथंच थांबते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.